अजितदादा पवार यांचा अचानक विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला होता. परंतु शरद पवारांनी समोर येऊन सांगितलं की हा केवळ एक अपघात आहे. याचं कोणीही राजकारण करू नये. आणि त्यानंतर अमोल मिटकर यांनी सुरुवातीला एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा जिवंत आहेत, ही दुसरीच कोणाची तरी बॉडी आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सुरुवातीला सांगितलं की दादांच्या विमानाचा अपघाताचा फोन त्यांना सकाळी 7:30 वाजता आला. प्रत्यक्षात मात्र अपघात आणि राजेश टोपे यांच्या विधानामध्ये वेळेचा संभ्रम होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की अनावधानाने वेळेबाबत संभ्रम झाला आहे. अमोल मिटकरी माध्यमांसमोर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत. कोणी सांगतं की विमानाचा अपघात झाला त्यावेळेस कोणीतरी विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. अजितदादा यांची एक कॉल रेकॉर्डिंग देखील माध्यमांवर समोर दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये 8:37 कॉल आला असल्याचं सांगण्यात आलं. मग राजेश टोपेंचं वक्तव्य 8:37चा कॉल या दोन्हीमध्ये वेळेचा संभ्रम होता. राजेश टोपे यांच्याकडून याबाबत पुन्हा स्पष्टीकरण देण्यात आलं. अनावधानाने वेळेमध्ये गफलत झाली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. अपघात झाला त्यावेळेस व्हिजिबिलिटी कमी असल्याचं कारण देखील समोर येत होतं. परंतु विमानाचा अपघात होताना एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. त्यात विमान पडून स्फोट होताना दिसलं. म्हणजे जर सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत असेल तर व्हिजिबिलिटीचा प्रश्न आहे का नाही हा देखील प्रश्न उपस्थित राहिला. त्यानंतर डीजीसीएने देखील सुरुवातीला सांगितलं होतं की विमानात 6 प्रवासी होते, मात्र प्रत्यक्षात 5 बॉड्या होत्या. यामुळे लोक आणखीनच संभ्रमामध्ये गेले. त्यात अमोल मिटकरी यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित करत किंवा केले. दादा सकाळी मुंबईतून विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील कोणाकडे किंवा माध्यमांमध्ये किंवा समोर आलेले नाहीत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता ज्यात अजितदादा सकाळी एका विमानात बसतात, मात्र हा व्हिडिओ वेगळा असल्याचं नंतर कळालं. कारण की या विमानाचा रंग हिरवा होता आणि त्यावेळेस बसताना देखील रात्र होती. मग असे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले आणि या सगळ्यामुळे लोक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. कोणी म्हणतं अजितदादा जिवंत आहेत, ते शिवाजी द बॉस पिक्चर मधल्यावानी पुन्हा एकदा वापस येणार आहेत. अशा प्रकारच्या चर्चा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यात विकिपीडियाचा मुद्दा सुद्धा व्हायरल होत होता. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की अजितदादा पवार यांची ओळख देखील घड्याळामुळे झाली. नंतर सांगण्यात आलं की कपड्यामुळे झाली. डीएनए मुळे झाली किंवा नाही असं कोणाकडूनही सांगण्यात आलं नाही किंवा त्याबाबत सर्वसामान्य माणसांना माहीत नाही. मग लोकांमध्ये प्रश्न तयार झाले. लोक सोशल मीडियावर विचारायला लागले. दादांच्या हातातलं घड्याळ नेमकं कुठं गेलं? असे अनेक प्रश्न लोकही विचारू लागले आणि या सगळ्यामध्ये अमोल मिटकरी यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले. या सगळ्याबाबत कोणीही समोर येऊन स्पष्टपणे जबाबदारीने सांगितलं नाही. फक्त सुरुवातीला शरद पवार यांनी पुढे येऊन सांगितलं होतं की हा एक अपघात आहे, याचं कोणीही राजकारण करू नये अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्याकडून बरेचसे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुंबई एअरपोर्टचे अजितदादा विमानात बसतानाचे सीसीटीव्हीचे व्हिडिओ समोर आलेले नाहीत किंवा ते माध्यमांमध्ये नाहीत असं कोणीही स्पष्टपणे समोर येऊन हे क्लिअर केलेलं नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी आहे, परंतु त्याला लागणारा वेळ आणि याबाबत कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अमोल मिटकरींचे प्रश्न, राजेश टोपेंचं सुरुवातीचं वक्तव्य आणि डीजीसीएने सुरुवातीला सांगितलं की विमानात 6 माणसं होती. अजितदादांची ओळख घड्याळावरून झाली का कपड्यावरून झाली? असे अनेक प्रश्न आणि त्यामध्ये विकिपीडियाचा सुद्धा एक मुद्दा होता. या सगळ्या प्रश्नांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यात आता रोहित पवारांनी सांगितलं की माहिती घेत आहोत आणि 13 दिवसांनी म्हणजेच 9 तारखेनंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती सांगणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. लोकांना माहिती असायला हवं असं त्यांच्याकडून एक वक्तव्य करण्यात आलं. जर कॉल 8:37चा असेल तर 7:30 वाजता अपघाताची बातमी कशी आली? हा देखील एक सुरुवातीला प्रश्न उभा राहिला होता. त्यानंतर राजेश टोपे यांनी स्पष्टपणे वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचं सांगलं. 1 तासाचा फरक होता, ही अनावधानाने झालेली चूक होती. त्यानंतर मृतांची संख्या आणि आयडेंटिटी कन्फ्युजन. डीजीसीएचा आकडा सुरुवातीला 6 प्रवासी असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात 5च बॉड्या सापडलेल्या होत्या. तो 6वा प्रवासी कोण होता असा देखील प्रश्न उपस्थित राहिला होता आणि त्यानंतर घड्याळाहून ओळख झाली की कपड्याहून झाली असा एक प्रश्न उपस्थित राहिला. डीएनए टेस्ट केली गेली किंवा नाही हा संशयाचा विषय ठरला. मुंबई विमानतळावरून विमानात बसतानाचे फुटेज समोर न येणं म्हणजे ते अद्याप समोर आलेले नाहीत. सोशल मीडियावर फिरणारा व्हिडिओ ज्यामध्ये सुरुवातीला एक सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत होता, त्यामध्ये अजितदादा एका विमानामध्ये बसतात आणि या विमानाचा रंग वेगळा होता आणि त्यावेळेस रात्रीची वेळ होती. यामुळे हा व्हिडिओ वेगळा आहे एवढं नक्की, परंतु लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
अजितदादांचे घड्याळ नेमकं कुठं आहे हा प्रश्न अमोल मिटकर यांनी उचलून धरल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. रोहित पवार यांनी सांगितलं की 9 तारखेला 13 दिवसानंतर पत्रकार परिषद घेण्याचं त्यांना जाहीर केलंय आणि यामुळे आता सर्वांचं लक्ष त्यांच्या पत्रकार परिषदेकडे असणार आहे, कारण की यामुळे सविस्तर माहिती मिळणार आहे. ही घटना केवळ एक अपघात नसून त्याभोवती अनेक अनुत्तरित प्रश्नांचे जाळं विणलं गेलेलं आहे. विशेषतः अमोल मिटकरींचे प्रश्न आणि रोहित पवारांनी मागितलेला वेळ यामुळे 9 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चितच जी काही माहिती असेल ती समोर येणारच आहे आणि या सगळ्या प्रश्नांमुळे जे सगळे प्रश्न निर्माण झालेले होते त्यावर अर्थातच काही स्पष्टीकरण देखील आलेले आहेत. परंतु या प्रश्नांमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली. त्यात अमोल मिटकरींनी देखील माध्यमांमध्ये जाहीरपणे काही प्रश्न विचारलेले होते आणि आता रोहित पवार देखील एक पत्रकार परिषद घेणार आहेत. आता ही पत्रकार परिषद ज्यावेळेस होईल त्यावेळेस बरीचशी माहिती देखील समोर येणार आहे.